श्री सप्तकोटेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या गोवास्वारीची सुरुवात केली. मंदिराचे चित्रीकरण संपवून बाजूलाच असलेल्या एका कॅफेमध्ये आम्ही चहा नाश्ता केला आणि निघालो पुढच्या ठिकाणाकडे. गाडी हिरव्यागार निसर्गरम्य गावातून पणजीकडे निघाली. मांडवी नदीचे पात्र दिसू लागले आणि पणजी जवळ आल्याचा अंदाज आला. पणचिम पुलाखालून गाडी नेरूळकडे सरळ घेतली आणि समोर हे सुंदर रेईस मागोस चर्च दिसली. मनात उत्सुकता वाढत होती, कारण पाहायचा होता गोव्यातील सर्वात सुंदररित्या संवर्धन केलेला किल्ला. पण मनात एक खंतही होती. आज महाराष्ट्रातील किल्ल्यांची अशी ही अवस्था पाहून मनाला फार वाईट वाटतं. भारताच्या अर्थव्यवस्थेत सर्वात जास्त हातभार लावणारं आपलं राज्य, पण ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यात सर्वात मागे आहे. एखादा किल्ला संवर्धन करून जसाच्या तसा परत बांधून काढल्याचे एकही उदाहरण आज महाराष्ट्रात दाखवता येत नाही. काही गडप्रेमी आपल्या श्रमदानातून किल्ल्यांची निस्वार्थपणे साफसफाई करतात, पण त्यालाही पुरातत्व विभाग विरोध करते. तुम्ही किल्ल्यांचे संवर्धन करत नाही आणि जे करतायत त्यांनाही तुम्ही करू देत नाही. इतिहासकार निनाद बेडेकर म्हणायचे की आमच्या महाराष्ट्रातील सर्व किल्ले हे आम्ही वारा, पाऊस आणि ASI यांच्या भरोशावरती सोडून दिले आहेत. म्हणून दुर्ग संवर्धनाचे एक उत्तम उदाहरण दाखवायला मी आलो आहे गोव्यात. पणजी शहरापासून 8 किलोमीटर लांब मांडवी नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला येऊन मिळते, तिच्या मुखावरती पोर्तुगीजांनी एक सुंदर किल्ला बांधलाय. खरं तर या किल्ल्याचा कोणताही इतिहास मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, पण एखाद्या किल्ल्याचं किंवा ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करून त्याचे अतिशय सुंदररित्या प्रदर्शन कसे मांडावे याचं एक उत्तम उदाहरण आपल्या शेजारच्या राज्यानेच करून दाखवलं आहे. या किल्ल्याचे नाव रेईस मागोस. गाडी पार्किंगला लावून तिकीट काढले आणि किल्ल्यावरती जाणाऱ्या रस्त्यावरती पायपीट सुरू केली. किल्ल्याच्या शेजारी हे सुंदर चर्च आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतात, म्हणून बहुतांश पर्यटक या किल्ल्यांकडे वळत नाही. किल्ल्यात 3 प्रमुख दालनं तयार करण्यात आली आहेत. किल्ल्याच्या या दालनात या किल्ल्याच्या इतिहासाविषयी आणि या किल्ल्याच्या संवर्धनाविषयी काही माहिती दिली. याशिवाय किल्ल्याची एक लहान प्रतिकृती सुद्धा इथे ठेवण्यात आली. शिवाय किल्ल्याच्या संवर्धनाआधीचे आणि नंतरचे छायाचित्रे येथे लावण्यात आली आहेत. हे सर्व पाहून वळलो पुढच्या दालनाकडे. किल्ल्याचे दुसरे दालन हे गोव्याचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांना समर्पित केले. त्यांनी गोव्यावरती काढलेल्या अनेक व्यंगचित्रांचे येथे प्रदर्शन लावण्यात आले आहे. मारिओ मिरांडा यांनी आपल्या अनोख्या शैलीत गोवा आणि गोव्यातील जनजीवनाचे अप्रतिम चित्रण केले आहे. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये गोव्याची अनोखी संस्कृती, समुद्रकिनारे, बाजारे, चर्चेस आणि गोव्यातील साधे हसतमुख लोक दिसतात. मारिओ मिरांडा यांच्या व्यंगचित्रामधून गोव्याच्या लोकांच्या हास्यजनक आणि हलक्या फुलक्या बाजूला अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने सादर केले आहे.
याच दालनात आपल्याला डेथ हॉल नावाची एक गोष्ट दिसते, जो खालच्या बाजूला मुख्य दरवाजाकडे उघडतो. शत्रूच्या आक्रमणाला थोपवण्यासाठी केलेली ही सोय. याच दालनात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रही लावले आहे. त्याखाली त्यांचा एकेरी उल्लेख आहे. पण कुठल्या तरी स्वाभिमानी मराठी माणसाने ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, हे पाहून बरं वाटलं. किल्ल्याचे तिसरे दालन हे गोव्याच्या मुक्तीसंग्रामासाठी समर्पित आहे. हे या किल्ल्याचे तिसरे दालन गोवा मुक्ती संग्रामात ज्या लोकांनी बलिदान दिले त्यांना समर्पित आहे. गोवा मुक्ती संग्रामाचा इतिहास सांगणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन येथे लावण्यात आले आहे. गोव्याच्या स्वतंत्र लढ्याची आठवण करून देणारी ही सर्व छायाचित्रे. पोर्तुगीज ही भारतात येणारी सर्वात पहिली आणि भारत सोडणारी सर्वात शेवटची युरोपियन सत्ता होती. पोर्तुगीजांनी याच किल्ल्याचा वापर गोव्याच्या स्वातंत्र्यवीरांना ठेवण्यासाठी तुरुंग म्हणूनही केला होता. हे पाहून झाल्यानंतर किल्ल्याच्या खालच्या बाजूस जाणारी ही सुंदर वाट घेतली. समोर मांडवी नदी अरबी समुद्रात विलीन होत होती. किल्ला पाहत असताना माझं लक्ष आणखी एका गोष्टीकडे गेलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्याचे संवर्धन करताना किल्ल्यात पर्यटकांसाठी एक स्वच्छतागृह बांधले आहे. आजा संडास दिखातो. विनोदाचा भाग सोडला तर असं काही आजवर महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्यावरती मला दिसले नाही. गडावरती असणारी शिवकालीन प्रसाधनगृहे आम्ही अभिमानाने दाखवतो. आमच्या राजाने किल्ला बांधत असताना ह्या गोष्टीचाही विचार केला होता. पण आज या किल्ल्यांवरती भेट द्यायची झाली तर साध्या स्वच्छतागृहाची उणीव आम्हाला तिथे भासते. किल्ल्यावरती असणाऱ्या सर्वच वास्तूंचे अतिशय उत्तमरित्या संवर्धन केले आहे. या किल्ल्याच्या संवर्धनानंतर गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हातून या किल्ल्याचे लोकार्पण करण्यात आले. आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी गोव्याकडून काहीतरी शिकावं. ते पुतळे आणि स्मारक बांधण्यात पैसे वाया न घालवता महाराष्ट्रातील किल्ले जसे होते तसे पुन्हा बांधून काढावे. हा किल्ला पाहून झाल्यानंतर मनात विचार आला की आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचेही असेच संवर्धन झाले पाहिजे. म्हणून मराठी माणसाने गोव्यात येऊन हा किल्ला जरूर पाहावा.